नमस्कार मित्रांनो, मी परशुराम मांगले आणि आपण पाहतात PSA व्हिडिओ ब्लॉग. सध्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेत आणि सगळ्या ठिकाणी मतदार संभ्रमात आहेत की नेमकं आपण यावेळी मतदान कोणाला करायचं. तर हा संभ्रम दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. ह्या आजच्या व्हिडिओत मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असं सांगणार नाही. मी फक्त या लोकसभेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेत त्याच्यामध्ये जे आम्ही आमचे उमेदवार किंवा आमचे कॅन्डिडेट निवडून देणार आहोत ते कसे असायला हवेत आणि ते त्या क्रायटेरियामधले किंवा ते त्या कॅटेगरीमध्ये किंवा ते पात्र असल्यास आपण त्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवाराला आपण निवडून आणणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, आपण नेहमी सगळीकडे ऐकलं आहे की लोकशाही संकटात आहे, लोकशाहीची गळचेपी होत चालली, लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न वारंवार उभा केला जातो, लोकांसमोर मांडला जातो आणि लोकशाही लोकशाही म्हणून ओरडलं जातं. परंतु ह्या लोकशाही टिकावी यासाठी कोणतेही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता जबाबदार नाही, तर त्याच्यासाठी जबाबदार सर्वस्वी तुम्ही आणि आम्ही आहोत, जे आम्ही मतदार राजा म्हणून आपल्या सर्वांना ओळखलं जातं. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण ज्या आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, ह्या लोकसभेच्या निवडणुकात आपण खासदार निवडणार आहोत. तर ह्या खासदारांची नेमकी जबाबदारी काय काय आहे आणि ह्यांची कार्यकक्षा कशी काय आहे, ह्यांना कोणकोणती कामं करण्यासाठी आपण निवडून देणार आहोत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका विशिष्ट मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधित्व संसदेत करणे किंवा त्या विशिष्ट भागासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या जर पोहोचत नसतील तर त्याविषयी आवाज उठवणे, एखादा कायदा आपल्या मतदारसंघासाठी आवश्यक किंवा जाचक वाटत असल्यास त्याची सूचना करणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या सुचवण्याच्या दृष्टीने लोकसभेत त्या मांडणे आणि त्या दुरुस्त करून घेणे हे महत्त्वाचे कार्य खासदारांचे असते. कायद्यामध्ये बदल करणे असेल, ह्या गोष्टी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात मांडायला हव्यात. पण आपण पाहिले का, आपण निवडलेले खासदार आपले प्रश्न याच्या अगोदर त्यांनी सभागृहात मांडले आहेत का, आणि मांडले नसतील तर आपण यांना निवडून कशासाठी द्यायचं हा मोठा प्रश्न आज मतदार म्हणून मला पडायला पाहिजे किंवा तुम्हाला पडायला पाहिजे. आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ आज करत आहे. कारण लक्षात घ्या, लोकसभेतील खासदार आपण निवडून देतो, हाच खासदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करत असतो आणि या निवडणुकीत आपण विचारपूर्वक मत देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि आपण हे खासदार योग्य निवडले तर राष्ट्रपती योग्य आपले खासदार निवडतील. या व्यतिरिक्त सभागृहात होणाऱ्या चर्चांच्या मध्ये अभ्यास करून सहभागी होणे, लोकसभेत अधिवेशन चालू असताना सरकारच्या भूमिकेबाबत कार्याबाबत प्रश्न विचारणे, माहिती घेणे, त्यावर आपली मतं मांडणे ही महत्त्वाची कार्य ह्या खासदारांना पार पाडावी लागतात. मात्र आपण सर्वांनी पाहिलं असेल की सभागृहामध्ये मतं मांडणारे जे काही राजकीय नेते, जे वरिष्ठ नेते असतात तेच वारंवार आपली मतं मांडत असतात. मात्र आपण आपल्या विभागातून, आपल्या प्रभागातून, आपल्या मतदारसंघातून जे जे खासदार निवडून देतो ते मतं मांडतात का? बरं, मतं मांडणे फक्त मतं मांडली म्हणजे झालं असं नव्हे, तर जी मतं आपण मांडणार आहोत त्याचे प्लस पॉईंट, त्याचे मायनस पॉईंट, खरोखर तो प्रश्न किती गंभीर आहे याबाबत ते सभागृहामध्ये आपला विचार अभ्यासपूर्वक मांडतात का, आणि जर मांडत असतील तर योग्य आहे. जर मांडत नसतील
तर ते आपलं दुर्दैव आहे. कारण याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सभागृहात ज्यावेळी चालू असते सभा, तर त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक राजकीय पक्षाचे एक एक वरिष्ठ नेते उभे असतात आणि प्रत्येक पक्षाचा एखादा राजकीय अजेंडा असतो आणि त्या राजकीय अजेंड्यावरती चर्चा चालू असतात आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मतं मांडतात आणि हे आपण जे निवडून दिलेले खासदार असतात हे नुसतेच तिकडे टेबल ठोकत बसलेले असतात. मग हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे का, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडायला पाहिजे. म्हणून ह्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण जो खासदार निवडणार आहोत तो खासदार किती सुशिक्षित आहे, तो शिकलेला आहे का, तो आपले प्रश्न सध्या किती गांभीर्याने हाताळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण जो पाठवणारा खासदार आहे यांनी जर आपले प्रश्न मांडले नाहीत तर पुढील येणारी 5 वर्ष आपण आपले भवितव्य त्याच्या हातात ठेवतो. तर मतदार म्हणून आपण सर्वांनी जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मतदारसंघातील लोकांच्या अशा अपेक्षा ह्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे हे खासदाराचे महत्त्वाचे काम आहे. म्हणजेच एक प्रकारे लोकसभेचा खासदार म्हणजे जनता आणि केंद्र सरकार यांच्यामधला तो महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे प्रामुख्याने प्रत्येक मतदारसंघातला खासदार आपण दिल्लीत पाठवतोय, तर तो मतदारसंघ ते दिल्ली हा प्रवास त्याने अतिशय चांगल्या दृष्टीने केला पाहिजे. जेव्हा जेव्हा तो दिल्लीला जातो, जेव्हा जेव्हा तो सभागृहात आमचे विचार मांडतो, तेव्हा आमच्या सभागृहातले प्रश्न त्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याने आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये त्याबाबत जनतेच्या अडी अडचणी काय आहेत याच्यावरती अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते प्रश्न तिकडे मांडणे अतिशय गरजेचं आहे. आपण जनता म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती देखील नसतात की आपण खासदार का निवडतो, आपण आमदार कशासाठी निवडतो, नेमकं आमदाराची कामं काय असतात आणि खासदाराची कामं काय असतात हे कित्येकांना माहीत देखील नसतं. आता कदाचित तुम्हाला माहिती असेल यात शंका नाही, पण हे आपण जागरूकपणे पाहणं गरजेचं आहे की जी कामं त्यांनी करायला पाहिजेत ते ती करतात का. उदाहरणार्थ स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवणे, उदाहरणार्थ रस्ते म्हणा, पाणी म्हणा, ही जी कामं आहेत ही लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची कामं नाही आहेत. तर ही केंद्र पातळीवरची धोरण ठरवणे, धोरणाच्या त्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे अशी महत्त्वाची कामं ही आपले खासदार करत असतात. त्यामुळे आपल्या मतदारसंघात रस्ते चांगले नाही बनले म्हणून खासदारांना वेठीस धरू नये. आपल्या मतदारसंघात केंद्राकडून येणारी कामं, केंद्राकडून येणारी सर्व कामांसाठी आपला खासदार जबाबदार असतो. त्यामुळे खासदारांची कामं वेगळी आहेत आणि आमदारांची कामं वेगळी आहेत, हे आपण प्रामुख्याने पहिल्यांदा समजून घ्यायला हवं. खासदार निधी हा जो खासदार निधी आहे, ह्या खासदार निधीचा जो विनियोग आहे हा विनियोग प्रॉपर होतो का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आपण निवडलेला खासदार यानं यांचा निधी आपल्या मतदारसंघात किती आणलाय हे देखील बघणं अतिशय गरजेचं आहे आणि याच्यावरती आपण नागरिक म्हणून लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी आता जसं म्हटलं की तुमचा मतदारसंघ ते लोकसभेचं सभागृह हा अंतर ज्यावेळी त्याला त्याची उपस्थिती ही जास्तीत जास्त सभागृहातल्या जेवढ्या सभा होतात त्याच्यामध्ये लोकसभेत त्यांनी ते प्रश्न विचारलेले पाहिजेत. पण हे प्रश्न ते कधी विचारतील, जेव्हा आपल्या जनता म्हणून आपल्याला जे प्रश्न पडलेत हे त्यांना कधी पडतील प्रश्न, त्यावेळी ते त्याच्यावरती जाऊन प्रश्न विचारतील. पण मुळातच आपण निवडलेले खासदार यांच्याकडे प्रश्नच नसतात, कारण प्रत्येकाच्या मतदारसंघात जनता अगदी सुखी असते असं त्यांचा भ्रम असेल म्हणून ते विचारत नसतील. परंतु येणाऱ्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी जो खासदार निवडणार आहात त्या खासदार हा सक्षम असला पाहिजे, तो खासदार सुशिक्षित असला पाहिजे, त्या खासदाराची विचार मांडण्याची प्रखर शक्ती
किंवा विचार मांडण्यामागचा अभ्यास हा माणूस अभ्यासू असला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपण नागरिक म्हणून लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता ह्या खासदार निधीची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कशा प्रकारे केली जाईल, या निधीद्वारे कोणती महत्त्वाची कामे व्हायला हवीत हे ठरवण्यासाठी यासाठी तो आपल्या मतदारसंघात बैठका घेऊन किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची तो मतं घेणारा पाहिजे. म्हणजे खासदार निधी तर मिळतो, परंतु तो निधी मिळाल्यानंतर खरोखरच आपल्या प्रभागात कुठे कामं आहेत, कुठे खरोखर गरज आहे, त्या ठिकाणी तो निधी वापरला जातो का किंवा वापरला गेला पाहिजेत. बरं, आता हे वापरला गेला पाहिजेत हे तुम्हाला दिल्लीत बसून समजत नाही, तर त्यासाठी जनतेतून फिरणं, जनतेमध्ये जाणं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या काय काय अडी अडचणी आहेत हे विचारात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाचं कार्य खासदारांनी करायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की लोकांचे प्रश्न कसे समजतील, तर लोकांचे प्रश्न समजण्यासाठी खासदार लोकात सामील झाला पाहिजे. हा तर झाला एक. त्याच्यानंतर प्रत्येक खासदाराचं एक संकेतस्थळ असतं आणि या संकेतस्थळावरती त्यांनी जी केलेली कामं आहेत या कामाचे वारंवार अहवाल सादर करण्यात यावे, ज्यात त्यांनी केलेल्या सर्व कामाबद्दलची माहिती असेल आणि त्याच्यामध्ये नागरिकांना ह्यांच्यासाठी संपर्क करण्यासाठी किंवा नागरिकांचे प्रश्न काय आहेत हे मांडण्यासाठी देखील त्या संकेतस्थळावर मुभा असावी, जेणेकरून खासदार आणि जनता यांच्यामधलं जे अंतर असतं हे अंतर त्यांनी स्वतःहून संपवायला हवं. असे सुशिक्षित खासदार आपल्याला हवे. त्याच्यानंतर लोकसभेचे ज्या ज्या वेळी सत्र असतात तर त्यावेळी त्या सत्राच्या आधी आपला खासदार आपल्या मतदारसंघातून काय मांडणार आहे याचा प्रस्ताव या खासदाराने प्रथमतः तेथील जी काय सार्वजनिक वृत्तपत्र असतात किंवा ती काही मर्यादित तालुक्यापुरती असतात, मर्यादित जिल्ह्यांच्या पुरती ती वृत्तपत्र असतात, त्यातून त्यांनी आपले जे पडलेले प्रश्न आहेत आणि आपण त्या सत्रामध्ये काय मांडणार आहोत याबाबत जनतेची मतं किंवा जनतेला त्याबाबत सूचना देणं किंवा ते प्रस्ताव वृत्तपत्रामधून स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांना याबाबत नागरिक सतर्क राहतील. हे देखील खासदारांनी करायला हवे. आता मी जसं म्हटलं की नेमकं खासदारांचं काम आणि आमदारांचं काम आपल्याला आज देखील कळत नाही, तर हे याच्यासाठी सांगतोय की एक उत्तम उदाहरण म्हणजे आज एसटी चालत नाही, एसटीचा नवीन रूट पाहिजे, रोड आम्हाला व्यवस्थित मिळत नाहीत, ही कामं प्रामुख्याने आमदारांची. परंतु रेल्वे हा प्रामुख्याने विषय हा केंद्राचा आहे. मात्र मी स्वतः एक कोल्हापूर जिल्ह्यातला नागरिक आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यातला नागरिक असून दुर्दैव ह्या गोष्टीची आहे, आम्ही निवडून दिलेले खासदार यांनी कधीही कोल्हापूरमध्ये रेल्वेसाठी मागणी केलेली दिसत नाही. आता ही रेल्वेची मागणी ह्या आमच्या खासदारांनी का करावी, कारण कोल्हापूर हे असं शहर आहे, असा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यानं आपल्या महाराष्ट्राला खूप काही दिलं. म्हणजे नुकताच आता जो स्वर्गंधर्व पिक्चर आला त्याच्यामधील सुधीर फडके देखील कोल्हापूरचे, दादा कोंडके कोल्हापूरचे, असे कित्येक नामवंत व्यक्ती, पु ल देशपांडे हे देखील कोल्हापूरचे, असे कित्येक व्यक्ती या कोल्हापूरने दिले. बरं, ह्या कोल्हापूरचं दुर्दैव हेच की कोल्हापूरला जी रेल्वे आहे ही कोल्हापूर ते कर्नाटक बाउंड्री म्हणजे प्रामुख्याने बेळगाव हे अंतर एक 70-75 ते 100 किलोमीटरचं अंतर आहे. ह्या अंतरामध्ये रेल्वे अद्याप देखील जोडलेली नाही, पण त्यामुळे कोल्हापूरकरांना प्रामुख्याने पाहायला गेलं तर रेल्वेचा वापर हा शून्य आहे. मग ही रेल्वे कोल्हापूरपर्यंत का नाही, पण आता ही रेल्वे का असावी हे देखील महत्वाचं आहे. जर समजा ही रेल्वे तिकडे आली तर कित्येक लोकांचे दळणवळणाचा हा अंतर कमी झाल्याने तिकडे व्यवसाय वाढू शकतो. आता ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कित्येक MIDC आहेत, परंतु या MIDCना
अद्याप दळणवळणाची व्यवस्था नसल्यामुळे तिकडे आजचा तरुण आजही तसाच व्यवसायापासून वंचित आहे. मग रेल्वे ही प्रवासासाठी तर झालीच, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना तर झालंच, मात्र त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचा त्याच्यामधून विकास होतो. मग हे प्रश्न मांडणार कोण? आणि जर समजा हे प्रश्न आपल्याला पडतात पण हे प्रश्न आम्ही निवडून दिलेल्या खासदारांना पडत नसतील तर हे आपलं दुर्दैव. म्हणून सर्व मतदारांनी प्रामुख्याने ज्यांच्या ज्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का हे पडताळणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच अशा व्यक्तीला किंवा अशा कॅन्डिडेट्सला आपण मतदान करायचं आहे. एखादा तात्कालिक अप्रिय वाटू शकेल अशा निर्णयासाठी त्यांनी लोकांना देखील तयार करायची हिंमत त्याच्यामध्ये हवी. म्हणजे एकंदरीत एखादा मोठा प्रोजेक्ट येणार आहे परंतु नागरिकांचे प्रश्न खूप असतात. मग तिकडे प्रशासन येतं, प्रशासन समजावतं, पण त्या ठिकाणी असणारा खासदार याने नागरिकांना त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, त्याची मायनस पॉईंट काय आहेत, त्याची दूरदृष्टी काय आहे, त्याचं फ्युचर काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्या मतदारसंघात पूर्णपणे स्पष्टपणे समजावून सांगणारा खासदार आपल्याला पाहिजे, जेणेकरून आपला विकासापासून आपण वंचित राहू शकणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरचे टोल आंदोलन आणि डॉक्टर ND पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक असे जणू समीकरण बनले होते. या मंडळींनी टोल विरोधी आंदोलनाला एक नैतिक बळ प्राप्त करून दिले. प्रत्येकाच्या मतदारसंघातून जनतेची अशी मतं घेतली की त्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीचं बळ मिळालं आणि त्यासाठी विचार करण्यात आला. तर ही अशी आंदोलनं, अशा भूमिका या खासदारांकडून घेण्यात आल्या पाहिजेत. पण अशी भूमिका आता सध्याचे खासदार घेतात का हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे प्रश्न त्यांना का पडत नसावेत हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. आणि हा प्रश्न फक्त पडून चालणार नाही, तर आपण ज्यावेळी मतदान करायला जातो त्याच्या आधी हा आपल्या प्रश्नचिन्ह उभे राहिले पाहिजे डोकीमध्ये, तरच आपण आपला निवडलेला कॅन्डिडेट हा प्रॉपर असेल, यात शंका नसेल. प्रत्येक खासदाराने आपल्या मालमत्तेचा तपशील त्याच्यामध्ये खासदार दरवर्षी आपला आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर निवडणुकीच्या वेळी करत असतात, बरोबर. तर त्याच पद्धतीने आपल्या मालमत्तेचा आणि उत्पन्नाचा स्त्रोत असा सर्व तपशील प्रतिज्ञापत्र करून जाहीर करा असे खासदार आपल्याला हवेत. खासदाराचे स्वतःचे कार्यालय असेल तो किंवा ती खासदार आपल्या कार्यालयात एका ठराविक वेळी उपस्थित आहे का, किंवा त्यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ ही स्पष्टपणे कार्यालयाच्या बाहेर लिहिलेली आहे का. म्हणजे एकंदरीत तो खासदार जनतेला किती मुबलकरित्या उपलब्ध होतो हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. संसदेचे कामकाज, संसदेत मांडली जाणारी विधेयके, सूचना, ठराव हे सर्व खासदारांच्या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी त्यांनी ते उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच त्या प्रत्येकावर खासदाराची असलेली भूमिका ही देखील त्यामध्ये स्पष्ट मांडलेली असायला हवी, जेणेकरून ते जनतेला तो प्रश्न काय आहे आणि तो कशा पद्धतीने हाताळला जातोय याबाबत त्याच्यावरती स्पष्टता असायला हवी. आता मध्ययुगात जसे वेगवेगळे जहागीरदार, कधी आदिलशाही, कधी निजामशाही, कधी मुघलशाही, अशा वेगवेगळ्या बाजूला उड्या मारायचे, तसे आजचे आधुनिक जहागीरदार ही कधीही कुठल्याही पक्षात उड्या मारतात. नेता कसा हवा, त्याची स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक, शिक्षित, बुद्धिवादी, निष्ठावान आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला तो 24 तास उपलब्ध होणारा असावा. म्हणून तुम्ही सर्व मतदारांना मी या व्हिडिओमधून जाहीर आवाहन करतो की आता लोकसभेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्ही कोणत्याही बिर्याणीला किंवा कोणत्याही धाब्यावरच्या पार्टींना बळी पडू नका. तर तुमचे प्रश्न आठवा,
तुमच्या समस्या आठवा. शेवटी प्रत्येकाचं भविष्य हे तुमच्या हातात आहे, तुमच्या एका मतात आहे. तुमचं एक मत तुमचं पुढील 5 वर्ष भविष्य ठरतं. याच्यासाठी मी एक उत्तम उदाहरण सांगतो. एक वसतिगृह असतं आणि त्या वसतिगृहामध्ये कित्येक व्यक्ती असतात. तर त्या वसतिगृहामध्ये खाण्यासाठी तिकडे एक वोटिंगचा बॉक्स केलेला असतो. रोज सकाळी नाश्ता कोणता पाहिजे, तर त्याच्यामध्ये तिकडे प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त करायची असतात. पण त्या व्यक्तींच्या मधले एक 20 व्यक्ती अशा असतात ज्या 20 व्यक्तींना उपमा हा खूप आवडत असतो. तर ते त्यांचा प्रत्येक वेळी लागलेला असतं की आम्हाला उपमा खायचा आहे, म्हणून ते नेहमी उपमाच सांगत असतात आणि नेहमी प्रत्येक वेळी उपमाच होत असतो तिकडे. तर त्यावेळी त्याच्यानंतर तिथले जे वसतिगृह चालवणारे आहेत ते म्हणतात की नाही ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यासाठी वोटिंग घ्यायची आहे. ह्याच्यासाठी काय करू आपण की दररोज त्या एक आपण वोटिंग बॉक्स ठेवू, त्याच्यामध्ये एक चिठ्ठीमध्ये टाकायचं आहे तुम्हाला काय हवं आहे. आणि त्यात नेमकं तसंच होतं की सर्वजण आपापलं वोटिंग करून आपल्याला काय हवं आहे ते त्या बॉक्समध्ये टाकलं जातं. मग त्याच्यानंतर होतं काय की ज्यांना ज्यांना उपमा हवा असतो ते तर एका त्यांच्या मतावरती ठाम असतात. तर त्यामुळे ते काय करतात, आम्हाला उपमा हवा आहे, मग प्रत्येकजण उपमा म्हणून टाकतो. ही 20 माणसं कुठेही भरकटली जात नाहीत, ही 20 माणसं बरोबर उपमाच म्हणून टाकतात. मात्र जी बाकी राहिलेली व्यक्ती आहे हे प्रत्येकजण, एक जण पोहे टाकतो, एक जण मॅगी टाकतो, एक जण अजून काहीतरी टाकतो, तिसरा एक दुसरं भलतंच काहीतरी टाकतो आणि अशा प्रकारे ही मतं टाकली जातात त्याच्यात. आणि ती ज्यावेळी मतपेटी खोलते तर त्या मतपेटीमध्ये सगळ्यात जास्त हवा असणारा पदार्थ हा उपमाच असतो. कारण उपमा हे त्या 20 लोकांचं एकत्रित मत असतं आणि बाकीच्यांचे मतांतर असतात, म्हणून योग्य निवड त्याच्यामधून होत नाही. पण ह्या 20 व्यक्तींची मतं योग्यरित्या निवडली जातात आणि त्याचा फटका इतर सर्व लोकांना बसतो आणि इतर सर्वांना रोज पुन्हा उपमाच खावा लागतो. तसा तुम्हाला रोज रोज त्याच समस्यांना पुन्हा पुन्हा जर सामोरे जायचं असेल तर याच्या अगोदर झालेल्या निवडणुका आणि इथून पुढे होणाऱ्या निवडणुका याच्यातील अंतर ओळखा. याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे खासदार निवडायचे आहेत ही पूर्णपणे जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा लोकशाहीची गळचेपी होते, लोकशाही कुठेतरी संपते, ही गोष्टी व्हायला नकोत. कारण त्याची सुरुवात ही आपण करत असतो. नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.